फक्त 2 ते 3 रुपयाचा हा लिंबू तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायची क्षमता ठेवतो. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण हे भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवरील काळे डाग, धब्बे, वांगाचे डाग असो, सुरकुते असो, या अगदी इन्स्टंटली कमी करायचं काम लिंबू करत असतो. त्याच्यातलं जे व्हिटॅमिन सी असतं ते आपल्या त्वचेला ब्राईटनिंग इफेक्ट द्यायला मदत करत असतं. त्यासाठी आपण मार्केट बेसमधले कुठल्याही प्रकारचे व्हिटॅमिन सी युक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी घरच्या घरी अशा प्रकारे लिंबूचा वापर करून अतिशय सुंदर अशी व्हिटॅमिन सी युक्त रेमेडी घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि त्याचा रिझल्ट देखील आपल्या चेहऱ्यावर खूपच सुंदर असा येत असतो. तर चला आजची ही रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर यासाठी आपल्याला एक मीडियम साईजचा लिंबू घ्यायचा आहे. तर लिंबू हा आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतो. तर तुम्ही या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये जो लिंबू येतो तो देखील घेऊ शकतात किंवा येलो कलरमधला देखील लिंबू घेऊ शकतात. तर आपल्याला या लिंबूचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकालाच लिंबू हा डायरेक्टली आपण चेहऱ्यावर लावला तर सूट होत नसतो. तर त्यासाठी आपण आज लिंबूची जी साल आहे किंवा त्याच्या सालीपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. जेवढं व्हिटॅमिन सी लिंबूमध्ये असतं तेवढंच त्याच्या सालीमध्ये देखील व्हिटॅमिन सीचं प्रमाण किंवा व्हिटॅमिन सी गुणधर्म खूप जास्त प्रमाणात असतात. त्यासाठी आपण सालीचा या ठिकाणी वापर करणार आहोत. तर लिंबू हा प्रत्येकालाच तर सूट होत नाही, परंतु लिंबूची जी साल असते ती प्रत्येकाच्या चेहऱ्याला सूट होत असते. तर आता या ठिकाणी आपल्याला एका सुरीच्या साहाय्याने पूर्ण लिंबूची जी वरची साल आहे किंवा कवर आहे ते काढून घ्यायचं आहे. आणि आता ही जी साल आहे ते आपल्या चेहऱ्यासाठी खूप किती हेल्पफुल आहे किंवा किती जास्त आपल्या चेहऱ्याला ग्लो आणायचे गुणधर्म या लिंबूमध्ये असतात ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यासाठी आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी या लिंबूच्या सालीपासून तयार करणार आहोत. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लवंग. तर लक्षात ठेवा, लवंग आपल्याला या ठिकाणी फुल सहित असतं तेच आपल्याला यूज करायचं आहे. तर लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो आणण्याचे तसेच आपल्या त्वचेवरील पिंपलचे डाग असो व वांग, काळे डाग, धब्बे, सुरकुते असो ते अतिशय वेगाने कमी करायचं काम देखील लवंग करत असतं. त्याचबरोबर लवंगामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला वाढत्या वयातसुद्धा तरुण ठेवायचं काम करत असते. तर आता या ठिकाणी आपल्याला हे जे दोघी इन्ग्रेडियंट आहेत याची एक प्रोसेस तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे किचनमध्ये एक पॅन घ्या. त्याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लासभर आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे. तर पाणी आपल्याला हाय फ्लेमवर थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये जेवढे देखील आपण इन्ग्रेडियंट आहेत किंवा लिंबूची साल आहे किंवा लवंग आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत. तर साधारणतः 5 ते 6 एवढे लवंग या ठिकाणी मी घेतलेले आहेत. तर आता आपल्याला फुल फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर छान अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि त्यानंतर आता हे जे पाणी आहे त्याला थोडंसं पिवळसर असा कलर येतो किंवा छान असं आता या पाण्याचा सुगंध दरवळतो तोपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं आता उकळून घ्यायचं आहे. जेणेकरून जे लवंग आहे किंवा लिंबूची जी साल आहे त्याचा जो सगळा अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरेल. आणि ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी ती आपल्या त्वचेसाठी किंवा चेहऱ्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर आपण बऱ्याच वेळा मार्केटमधले जे वेगवेगळे प्रकारचे महागडे प्रोडक्ट यूज करतो त्याचा पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट मिळत नाही, परंतु घरगुती जर का आपण असे उपाय आपल्या चेहऱ्यासाठी यूज केले तर त्याचा नक्कीच आपल्या चेहऱ्यावर छान असा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. तर आपण या ठिकाणी डायरेक्टली लवंग किंवा लिंबूचा चेहऱ्यावर वापर न करता त्याची अशा पद्धतीने एक मेथड तयार करत आहोत जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही. तर आपण या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, तर 1 ग्लासचं साधारणतः अर्धा ग्लास एवढं पाणी राहिलेलं आहे. तर एवढं पाणी होतं तोपर्यंत आपल्याला हे छान असं पाणी उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने हे सगळं पाणी चाळून घ्यायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही, तर या पाण्याचा तुम्ही ॲज अ टोनर म्हणून देखील डेली यूज करू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्ही चेहऱ्यावर हे पाण्याचा ॲज अ टोनर म्हणून यूज करा. तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला मदत होईल. तर आता आपल्याला या ठिकाणी आपण जे व्हिटॅमिन सी युक्त टॉनिक तयार करून घेतलेलं आहे त्यापासून अतिशय इफेक्टिव्ह असा फेस मास्क किंवा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे
ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करते. तर आता या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचं आहे, ते म्हणजे राईस फ्लोअर म्हणजे तांदूळचं पीठ. तर राईस फ्लोअर आपल्या त्वचेला लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. त्यासाठी राईस फ्लोअरचा देखील आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. आता पुढचा घटक आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच वाईल्ड टर्मरिक. तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक अशी वाईल्ड टर्मरिक घेतलेली आहे. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद तुम्ही या ठिकाणी अवॉइड करा, कारण बरेच वेळा त्याची रिएक्शन देखील आपल्या त्वचेवर होत असतात. जर का तुम्हाला ही कस्तुरी हळद किंवा मुलतानी माती पावडर ऑनलाईन परचेस करायची असेल तर मी तुम्हाला प्रोडक्ट व्हिडिओला टॅग करून देईल, त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही परचेस करू शकतात. तर ऑर्गॅनिक असे हे प्रोडक्ट आहेत, खूपच अशी इफेक्टिव्ह आपल्या त्वचेसाठी ते असतात, नॅचरल ग्लो आणायचं काम करत असतात. तर आता यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर पुढचं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर ऑर्गॅनिक अशी मुलतानी माती पावडर मी घेतलेली आहे. साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर आपल्याला ॲड करायची आहे, जेणेकरून आपल्या त्वचेवर नॅचरल ग्लो यायला मदत होईल. तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट ॲड झाल्यानंतर आपल्याला जे आपण जे टॉनिक किंवा लवंगाचं किंवा लिंबूचं जे आपण पाणी तयार केलेलं होतं, वॉटर तयार केलेलं होतं, ते यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपल्याला ॲड करायचं आहे. आणि साधारणतः जास्त लिक्विडही नाही आणि जास्त घट्टही नाही असा आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. तर खूपच जास्त इफेक्टिव्ह असा हा फेस पॅक आहे. नक्की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हा अप्लाय करून बघा. तुम्हाला पहिल्या वीकमध्येच तुमच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा बदल बघायला मिळेल. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेला नॅचरल ब्राईट करायचं काम करत असतं. तर चला आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्याआधी चेहरा आपल्याला स्वच्छ वॉश करून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायला हवी. तर आता हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच आपण चेहऱ्यावर अप्लाय करायला हवा. आपण कुठलीही होम रेमेडी किंवा फेस पॅक ज्यावेळेस चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस तो कशा पद्धतीने चेहऱ्यावर अप्लाय करतो यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप जास्त अवलंबून असतो. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही आपल्याला पूर्ण लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर हा फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर मसाज करायची नाही आहे. तर 10 ते 15 मिनिटासाठी आपण हा असंच ठेवणार आहोत. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय मला ते देखील नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर बघू शकताय तुम्ही आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला अतिशय थिक अशी लेअर चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे फेस पॅकची. तर आपण या रेमेडीमध्ये लवंगाचा वापर केला आहे, जे की आपल्या त्वचेवरील कोलेजन लेवल बूस्ट करायचं काम करत असतं. तसेच आपल्या त्वचेवर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या आलेल्या असतात ते देखील कमी करायचं काम लवंग हे अतिशय वेगाने करत असतं. त्यासाठी लवंगाचा आपल्याला आवर्जून या रेमेडीमध्ये वापर करायचा आहे. मला आता या ठिकाणी 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे. तर रिझल्ट तुम्ही बघू शकताय की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर आता फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही. तर ही प्रोसेस किंवा ही स्टेप खूप महत्त्वाची असते, कारण आपण जो फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केलेला असतो त्यामुळे आपली त्वचा थोडी ड्राय झालेली असते, ते देखील हायड्रेट करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. त्याचबरोबर आपल्या त्वचेवर वाढत्या वयानुसार ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात ते देखील कमी व्हायला मॉइश्चरायझरमुळे मदत होत असते. त्यामुळे आपण डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही, कारण त्यामुळे आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक किंवा नैसर्गिक ग्लो देखील येत असतो. तर आता या ठिकाणी मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी अशा प्रकारे मसाज नक्की करा, ज्यामुळे आपल्या त्वचेवरील ब्लड सर्क्युलेशन अतिशय चांगल्या प्रकारे होत असते आणि त्वचा देखील ग्लो करायला लागते किंवा अतिशय सुंदर असा हायड्रेशन आपल्या त्वचेला मिळत असतं. तर बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तुम्ही देखील आठवड्यातनं नक्की एकदा ही रेमेडी चेहऱ्यासाठी बनवून बघा आणि चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. आणि आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला ते देखील नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एक रेमेडीसोबत. बाय.